पावस लेट जाला ही बरोबर गोष्ट आसा. पूण तातूंत कशें आसा की शेती, भात शेती स्पेशली 2 टप्प्याक आसता हांगा गोंयांत. एक म्हणल्यार कोस्टल बेल्ट, सालसेत, बार्देस, तिसवाडी हे सुकी रोयतात, ड्राय सोयींग करतात. आनी दुसरे आमचे सांगे, केपें, काणकोण, वालपय अशे अपलँड्स तालुका आसात. ते पावस चड पडटकीर रोयतात. सो अपलँड तालुका आसा पळय आमचे की मरड, ताका व्हडलेशे फरक पडना, कारण ते चड पावस पडटकीरच आपल्याची काम सुरू करतात. पूण हांगा मातशें कोस्टल बेल्टाक थोडोसो फरक पडला. थोडेशें ऑपरेशन मातशें डिले जाला हें करून सोयींग तें करपाचें मातशें डिले जाला. ओके. सर फार्मर्सा खातीर कितें नवीन स्किमी बी एक्टिवेट केल्ली आसा तुमी? फार्मिंगा खातीर आमची खूब स्किमी आसात. आज जर पळयत जायत गोंयांत तर लेबर कॉस्ट हो खूब वाडला. त्या खातीर गोवा सरकारान आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर यांच्या मार्गदर्शना खाली आमी मॅकानायझेशनाक खूब बरें काम केलां. मॅकानायझेशनाक आतां आमी चरयो घालपा सोडून चरयो रोवपाचो, भात रोवपाचें ते कापता म्हणल्यार सगळी मशिनरीज यूज करतात. सो आनी ताका सबसिडी आसा. सगळ्याक कामाक सबसिडी आसा. आनी हें केल्ले कारणान खूब अशी पडीक शेती आदी परत येवपाक लागला. आतां आमी ट्रान्सप्लांटर यूज करून शेती लायतात. सो लेबर हो खूब कमी जाला. त्या खातीर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन कमी जाता आनीक प्रॉफीट म्हळ्यार भात शेतीक फायदो चड जाता. सर फार्मर्स म्हणजे कमी जाले, चड जाले अशें कितें तुमकां तशें कितें हें आसा कॅल्क्युलेशन ना, करपाक? फार्मर चड चड जालो वेळान. जेन्ना आमी मॅकानायझेशन इंट्रोड्यूस केलें तेन्ना फार्मर वाडपाक लागले. आनीक आतां 4-5 एजन्सी गोंयांत काम करतात मॅकानायज्ड ट्रान्सप्लांटींग. त्यो सगळ्यो एजन्सी अशें काम करतात की सेल्फ हेल्प ग्रूप किंवा कम्युनिटी फार्मींग हांकां प्रोत्साहन दितात. आमचे ऑफिसर बी फिल्डार वतात, आमी जॉयंट मिटींग घेतात आनीक तांकां सांगतात की शेती पडीक दवरनाका, मॅकानायज करत जर तर ती चड फायदेशीर जातली आनीक पडीक दवरनासतना तातूंतल्यान उत्पन्न येतलें. स्पेशली म्हाका सांगपाक बरें दिसता की आमचे सालसेत, बार्देस ह्या तालुक्यांनी लोक उकडी तांदळा खातीर खूब अशे आकर्शीत जालात आनीक शेती कडेन वळपाक लागला. सर हेच्या पयलीं आमी खंय खंय पळयत जाल्यार मशिना खातीर लोक वेटिंगेचेर रावताले. सो हेच्या फुडें कशें कितें प्रोविजन करतले तुमी तें? ना, आमी एक डिझायन प्लॅन करतात हार्वेस्टिंगा खातीर. तो प्लॅन कसो आसता की प्रत्येक तालुक्यांक आमी एक टायम टेबल दितात आनी त्या टायम टेबलानुसार हार्वेस्टिंग जाता. समज हो प्रॉब्लेम केन्ना निर्माण जाता तुमी सांगलो की समज एक शेती लोकांनी लेट लायली तर सगळ्यांचे कापून गेलो आनी ती उरली तेन्ना तो प्रॉब्लेम जावपाक शकता, ना अशें म्हणना. पूण अशी जर आसत तर स्पेशली आमी ताका डायरेक्टीव दितले मॅकानायज हार्वेस्टिंग वाल्याक की ती शेती करून दवरची. सो कोणाकूय तसो त्रास जावचो ना हेची काळजी आमी ह्या वर्सा घेतली. सर युथान खातीर कितें मॅसेज आसतलो फार्मिंगे कडेन कशें वळपाचें म्हणून? युथा खातीर जर आमी पळयलें जायत तर आमी स्वयंपूर्ण गोंय जावपा खातीर ऑनरेबल चीफ मिनिस्टराचें जें मिशन आसा तातूंत खातीर आमी खूब काम केलां, स्पेशली इन वेजिटेबल्स. आतां आमचे जर वेजिटेबल रोवपी फार्मर पळयले, वरद सामंत, मागीर रुद्रेश प्रभू, इनासियो फेर्नांडीस अशे कितलेशे हांव तुमकां सांगूं शकता. हे आज 30 लाख, 40 लाख, 50 लाख अशे हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशना कडच्यान घेतात आनीक डिपार्टमेंट ऑफ एग्रीकल्चर हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशनाक सबसिडी दिता. आनी अशें आसतना हे सगळे यंग फार्मर. सो ते एक गव्हर्मेंट सर्विसेचे किंवा प्रायवेट सर्विसे पेक्षा चड त्यांची इन्कम आसा. आमचो काणकोण एक प्रसाद वेळीप आसा. अशे एक यंग फार्मर हे शिकले सुशिक्षीत भुरगे शेती कडेन वळटात आनी हे एग्रीकल्चराक वेजिटेबलांक सामके प्रूव जाला आनी आमी स्वयंपूर्ण भाजे खातीर खूब प्रयत्न केला आनीक आमी जवळ जवळ आतां 40 ते 45% भाजी बेळगांव सावन कमी हाडटा.